आणि हा आवाज कुणाचा? शिवसेनेचा। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो। कैमरा कैमरा वजीरा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वजीरा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योगी सर यार एक मिनिट सरकार संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर नंतर आता बीडच्या इमामपूरचे नाव बदलणार। संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर नंतर आता बीडपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या इमामपूर या गावाचं नाव बदलणार असल्याची घोषणा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली। रात्री उशिरा इमामपूर गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शिवसेना शिंदे गटाचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांचं हे गाव आहे। आता या गावाचं नेमकं कोणतं नाव ठेवण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भरत गोगावले म्हणाले, चंद्रचूड यांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे। त्यांनी तो निकाल विचारपूर्वक दिलाय। आम्ही न्यायालयाच्या पुढे जाणार नाही। न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल। न्यायालयाने आम्हाला दिलेले चिन्ह आणि नाव कायम राहील। याबाबत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले नेमकं काय म्हणाले पाहूयात। कारण हा गाव तसा अडचणीचाच वाटत होता, परंतु बाजीरावच्या माध्यमातून त्यांनी जे काही सोयी सुविधा करायला सुरुवात केलेली आहे। पहिला तर आपल्या जिल्ह्यापासून येणारा मेन रस्ता जो अत्यंत खराब आणि बराच वेळ लागायचा यायला, तो परिपूर्ण झाला। गावातले अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे ते केलेत। पाण्याची योजना जी महत्वाची महिलांच्या डोक्यावरचा हंडा जो उतरवण्याचं काम त्यांनी केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद। पानंद रस्ते आमच्या माध्यमातून सगळ्या डोंगर दऱ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। झाडांची लागवड केलेली आहे आणि आता पर्यटनाच्या माध्यमातून चांगला एक मोठा हॉल आणि एक मंदिर त्यांची मानस आहे की जेणेकरून या गावाचं वेगळं वैभव। आणि म्हणून करता मी त्याला सांगितलं, जर ज्या काही लोक इथं राहत नाहीत तर मग नाव काय असावं हे जे काय आम्हाला वाटलं, त्यामुळे आम्ही त्यांना बोललो। त्याला मी विचारलं की इथे काय वस्ती आहे का कोणाची इतर, तर बोलला नाही आहे। म्हणून मी त्यांना सांगितलं मग तुम्ही नाव बदला, कारण आज आपण पाहतोय की अहमदनगरचं अहिल्यानगर होऊ शकतं, आपलं औरंगाबादचं संभाजीनगर होऊ शकतं, उस्मानाबादचं धाराशिव होऊ शकतं, आणि मग आपलं का नाही होऊ शकत, हा त्यातला मतितार्थ आहे, बाकी काही नाही आहे। आणि म्हणून करता आज आलो आम्ही। थोडंसं दिवसा यायला पाहिजे होतं, इथलं वातावरण रम्य परिसर पाहायचा होता, पण हरकत नाही आहे। पुढच्या टायमाला आम्ही नक्की दिवसा येऊ आणि थोडंसं इथं भोजन करायला पण येऊया, कारण इथलं जेवण फार चविष्ट असं त्याचं म्हणणं आहे। अजूनपर्यंत काही त्यांनी दिलं नाही आम्हाला, पण बघू आम्ही। SIR मोहिमेबाबत विरोधकांनी आरोप केलाय की मोहीम खूप गडबडीत राबवली जात आहे। नाही, जसे मागणी केली तसे दिवस वाढवून दिलेत ना। मुदत कुठे संपली? 29 तारीख होती त्याची 8 केली, 8ची 17 केली। तुम्हाला मुदत वाढवून दिलेली ना, तर विरोधकांनी त्यांचं काम करत असताना 18% नागरिकांचे प्रपत्र आणखी जमा झालेले नाहीये। मग ते ज्यांचे झालेले नाही त्यांनी त्यांचं बघावं। जर BLO काम करतात, BLA काम करतायत, मग ज्यांना काय अडचण वाटते त्यांनी स्वतः उतरून काम करावं। पण आमच्या कोणाच्या काय तक्रारी वाटत नाही आहेत, परंतु जर त्यांनी मागणी केली 29 तारखेची 8 तारीख आली, 8 तारखेवरनं आता 17 तारीख आलेली आहे, म्हणजे तुम्हाला 2 वेळेला मुदत वाढ दिली ती कशासाठी? तुमचे पूर्ण नाही झाले म्हणून। मग तुम्ही जर पूर्णच करणार नसाल आणि मुदतीचं वाढ मागत असाल तर ते कितपत योग्य असं आम्हाला वाटतं। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांनी 2023ला जो धनंजय चंद्रचूड यांनी जो निकाल दिला होता त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। काय तुमचं त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल आणि कोर्टाच्या निकालाकडे कसं पाहता? ज्या चंद्रचूडने निकाल दिलेला आहे तो सगळं पाहून निकाल दिलेला आहे। जे कोर्ट निकाल देईल कुठला कसला काय आम्हाला मान्य आहे ना। आम्ही कुठे कोर्टाबद्दल कधी आवश्यक काढत नाही आहे। फक्त उबाटावाले त्यांचे नेते मंडळी हेच कोर्टाच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांच्या चर्चा चालू आहेत। आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही आहे। जो निर्णय तो आम्ही स्वीकारू, आम्हाला मान्य आहे। ठाकरे गटाकडून सांगितलं जातंय की आता चिन्ह देखील गोठवलं जाईल, तसा दावा केला जातो। ठीक आहे ना, तसे त्याने अनेक वेळेला असं भाष्य केलेलं आहे, ते त्यांच्यावरतीच बुमरँग होऊन उलटलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे आम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले ते कायम राहील।